भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. अज्ञान लक्षणे भाग 3. अनार्जव आणि गुरुद्रोह. ओव्या आहेत 668 ते 676. ज्ञानदेव अज्ञान लक्षणे स्पष्ट करून सांगत आहेत. आणि जयाची या मनी गाठी, वरी वरी मोकळी वाचा तिथी, अंगे मिळे जीवे पाठी, भलतया दे. आणि ज्याच्या मनामध्ये गाठ असते, म्हणजे आपल्या मनातील गोष्ट तो दुसऱ्याच कधी कळू देत नाही, ज्याचे बोलणे व पाहणे वरून वरून मोकळ्या मनाचे असते व तो वाटेल त्याच्याशी शरीराने मिळतो, पण मनाने मात्र त्यास तोंडघशी पडतो. व्याधाचे चारा घालणे तैसे प्रांजळ जोगावणे, चांगाची अंतःकरणे विरू करी. पारध्याचे जनावरास चारा घालणे हे जसे असते, म्हणजे वरून पाहणाऱ्याला प्रामाणिक व सरळपणाचे दिसते, पण त्याच्या मनात घात करण्याचा हेतू असतो. त्याप्रमाणे सरळ ज्याचे दुसऱ्यास पोचणे अथवा सांभाळणे असते, पण ते केवळ त्या पोचले जाणाऱ्या माणसाच्या घाताकरताच असते, व जो चांगल्या माणसांची अंतःकरणे विरुद्ध करतो. गार शेवाळे गुंडाळली, का निंबोळी जैसी पिकली, तैसी जयाची भली बाह्य क्रिया. शेवाळाने आच्छादलेली गारगोटी जशी वरून सुंदर दिसते, अथवा पिकलेली लिंबोळी जशी वरून सुंदर दिसते परंतु आत कडू असते, तसे ज्याचे बाह्य आचरण दिसण्यात चांगले असते. अज्ञान तयाची या ठाई, ठेविले असे पाही, या बोला आन नाही सत्य माने. त्याच्या ठिकाणी अज्ञान ठेवलेले आहे असे समज, यात अन्यथा नाही, हे खरे आहे असे मान. आणि गुरुकुळी लाजे, जो गुरुभक्ती उभजे, विद्या घेऊनी माझे गुरुसी चीज. आणि गुरुकुळाची ज्याला लाज वाटते, जो गुरुभक्तीला कंटाळतो व गुरुपासून विद्या शिकून गुरुवरच उलटतो. तयाचे नाम घेणे, ते वाचे शूद्रान्न होणे, परी घडले लक्षणे बोलता येई. त्या अभक्ताचे नाव घेणे हे ब्राह्मणाच्या जिव्हेला शूद्राच्या अन्नाच्या स्पर्शाप्रमाणे आहे. पण काय करावे, अज्ञानाची ही लक्षणे सांगताना त्या अभक्ताचे नाव घेणे भाग पडले. आता गुरुभक्तांचे नाव घेवो, तेने वाचेसी प्रायश्चित्त देवो, गुरुसेवका नाव पावो सूर्य जैसा. म्हणून आता गुरुच्या भक्तांचे नामस्मरण करू व त्या योगाने वाचेस प्रायश्चित्त देऊ. गुरुभक्ताचे नाव म्हणजे जणू काही सूर्यच आहे असे समजा. येतुलेनी पांगू पापाचा, निस्तरेल हे वाचा, जो गुरुतल्पगाचा नामी झाला. एवढ्याने म्हणजे गुरुभक्ताचे नाव घेतल्याने ती वाचा गुरुविषयी मात्रागमनी असणाराचे नाव घेण्याच्या पापामुळे जो हीनपणा झाला तो घालवे. हा ठायवरी तया नामाचे भय हरी, मग म्हणे अवधारी आणि के चिन्हे. गुरुभक्ताच्या नावाचा उच्चार येतपर्यंत अभक्ताच्या नामोच्चारणाचे भय हरण करतो, म्हणजे दोष हरण करतो. मग आणखी अज्ञानाची चिन्हे ऐक असे देव म्हणाले. आर्जव हे ज्ञानाचे लक्षण भगवंतांनी सांगितलं होतं. आर्जव म्हणजे मनाचा सरळपणा, निष्कपटीपणा, अर्थातच सरळपणे न वागणे हे अज्ञानाचं लक्षण झालं. ज्ञानदेव वर्णन करतात की अज्ञानी मनुष्याच्या मनामध्ये गाठ असते. दोरा गाठा नसेल तर मशीनवर कपडा व्यवस्थित शिवला जातो, दोरा मध्ये मध्ये तुटत नाही. पण दोऱ्याच्या बाबतीत गाठ सहजतेने, नजरेने अथवा स्पर्शाने कळून येते. अज्ञानी मनुष्याच्या मनातली गाठ मात्र दिसून येत नाही. तो वरवर मोकळेपणे बोलत आहे असं वाटतं, पण त्याचे अंतरंग मात्र कपटाने भरलेले असते. वरवर एखाद्याशी मित्रत्वाचे नाटक करेल, पण वेळ प्रसंगी त्याला शत्रूच्या ताब्यात द्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. त्यासाठी ज्ञानदेवानी व्याध, शेवाळाने आच्छादलेला दगड, पिकलेली निंबोणी अशी उदाहरणं दिलेली आहेत. व्याध किंवा पारधी पशूंना पकडण्यासाठी किंवा त्यांचा वध करण्यासाठी त्यांना चारा घालताना दिसतो. वरवर पाहता ही कृती सज्जनपणाची दिसते. तो मनुष्य कनवाळू आहे असं वाटतं, पण त्याचा अंतस्थ हेतू मात्र त्या पशुचा वध करण्याचा असतो. तशीच अज्ञानी मनुष्याची कृती असते. मनात एक आणि वागण्यात एक असते. गारेचा खडा शेवाळामुळे आच्छादला गेला असला तर बाहेरून शेवाळच आहे असे वाटतं, पण शेवाळ आहे म्हणून त्यावर पाय ठेवला तर घसरून पडून कपाळ मोक्ष होतो. पिकलेल्या निंबोणीची फळे वरून छान छोटीशी पिवळी धमक दिसतात,
पण त्यात ना रस ना गोडी, नुसते बी व बाहेरून पिवळ्या रंगाची साल. तेव्हा बाह्यक्रियेवरून मनुष्य खरा कसा आहे ते कळत नाही. बाह्यकृती जरी कितीही सोजवळपणाची असली तरी अंतस्थ हेतू तसा नसेल तर त्याचे ते आचरण कपटी ठरतं. पुढे भगवंतांनी आचार्योपासन हा गुण ज्ञानाचं लक्षण म्हणून सांगितलं होतं. गुरुभक्ती हा तर ज्ञानदेवांच्या आवडीचा विषय, त्यामुळे त्याचे सविस्तर स्पष्टीकरण ज्ञानदेवांनी केलं. गुरुद्रोह हा त्यांच्या रक्तातच नाही, परंतु भगवंतांनी सांगितलेल्या गीतेतील लक्षणांच्या ओघात तर तो सांगितलंच पाहिजे, म्हणून नाईलाजाने त्यांनी गुरुद्रोहाचे वर्णन केलेले आहे. गुरुद्रोही मनुष्यास गुरुची सेवाच काय, पण गुरु परंपरा सांगण्यामध्येही कमीपणा वाटत असतो. गुरुकडून त्याने ज्ञान प्राप्त करून घेतलं असलं तरी तो त्यांच्याबद्दल कृतज्ञ नसतो. गुरुद्रोह हे घोर अज्ञानाचे लक्षण आहे. ते दोनच ओव्ये त्यांनी स्पष्ट केले, पण लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने आपल्याला अशा अभक्ताचं नाव घ्यायला लागलं व त्यामुळे आपली वाचा विटाळली अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे गुरुद्रोहाचा विषय त्यांनी गुरुभक्ताचे महात्म्य वर्णन करण्यातच संपवलेला आहे. गुरुभक्त म्हणजे जणू काही सूर्यच. सूर्य जसा अंधाराचा नाश करतो त्याप्रमाणे गुरुभक्ताचे नाव घेतले तरीही गुरुद्रोहाचे नाव उच्चारण्यामुळे लागलेले पाप नाहीसं होईल अशी त्यांची भावना आहे. पुढे त्यांनी अशुचित्व या अज्ञान लक्षणाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.